आदरणीय नारायण खैरे सर व आमचे परममित्र वाघमारे सर, तसेच आमचे वैद्यकीय अधिकारी मोरे साहेब व समस्त इथे जमलेले सर्व माझे विद्यार्थी जीवन कौशल्य आपण आज जो लेक्चर घेतलंय, ट्रेनिंग जे घेतलंय, त्याचा काय उद्देश होता हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. आपण 8वी 9वीचे विद्यार्थी, 8वी 9वीचे विद्यार्थी आज मोबाईलचा वापर करतात, अति प्रमाणात वापर होतोय. हे पण जीवन कौशल्याचाच भाग. काय बघावं हे आपण निवडायचं असतं आणि दाखवणारे भरपूर काही असतात, पण आपल्याला काय निवडायचंय, काय जगण्यासाठी काय उपयुक्त आहे, अशा ज्या गोष्टी आहेत हे आज शिकवण्याची गरज शासनाला पडते. जुना काळ होता, ज्यावेळेस आजी आजोबा आपले होते त्यावेळेस एकच लक्ष होतं की तंदुरुस्त राहणे, वेळोवेळी व्यायाम करायचे विचार होते त्यांचे. त्या विचारा अनुषंगाने ते व्यायाम करायला लावायचे, स्वतः करून व्यायाम करून घ्यायचे. तसेच आहार विहाराबद्दल सांगायचे. ही घरातून प्रेरणा भेटायची. आज ही प्रेरणा कुठेतरी मावळत चाललेली आहे. आज आपल्याला शाळेतून आपल्याला जीवन कौशल्य शिकवण्याची गरज शासनाला वाटते, म्हणून हा आज आपण कार्यक्रम घेतलेला आहे. समस्त विद्यार्थी यांना एकच सांगणे की हे जे मोरे सरांनी जे व्याख्यान दिलं, तुम्हाला माहिती दिली, ही माहिती तुमच्या आयुष्यात पुढे चालून खूप उपयुक्त ठरणार आहे आणि ही माहितीचा आधार हा तुमच्या शेवटपर्यंतच्या जीवनापर्यंतचा महत्वाचा दुवा ठरणार आहे. शाळेत शिक्षकांना पण या गोष्टी माहिती असाव्यात. शिक्षक आमच्यापेक्षा तज्ञ असतात, जे एवढ्या विद्यार्थ्यांना सांभाळू शकतात ते आमच्यापेक्षाही हुशार आणि कर्तृत्ववान असतात. म्हणून हे शिक्षकांनाही ट्रेनिंग देण्याची गरज आज भासली आणि तुम्हालाही शिक्षक लोकांनीच मार्गदर्शन करण्याची म्हणजे शासनाला गरज वाटते. आमची काही गरज नाही. तुम्हाला शिक्षक एवढ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे कला कौशल्य शिकू शकतात, तसेच आरोग्यविषयक ज्ञान देऊ शकतात. म्हणून आज ही गरज पडलेली आहे. समस्त विद्यार्थी यांना उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीनं तुम्ही इथं उपस्थित राहिलात व 2 शब्द आमच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीनं शासनाच्या वतीनं ऐकून घेतले, त्याबद्दल मी समस्त तुमचा आभार मानतो. तसेच आमचे मित्र वाघमारे सर यांनीही आम्हाला खूप सहकार्य केले, तुमच्या शाळेने सहकार्य केले, त्याबद्दल मी समस्त शिक्षकांचं, सरांचं व विद्यार्थ्यांचं आभार मानतो. धन्यवाद. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्री गुरुवे नमः. भारत जननी एक हृदय हो, एक और स्वस्थ राष्ट्र का चिंतन मन में कोटि कोटि जनता की जय हो. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्वप्रथम बावची विद्यालय येथील संस्थापक माननीय विभीषण रोडगे सर, त्यानंतर प्रिन्सिपल माननीय प्राचार्य नारायण खैरे सर आणि उपस्थित सर्व या बावची महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका वृंद आणि उपस्थित सर्व माझ्या बालमित्रांनो, सर्वप्रथम इथे उपस्थित माझे उपजिल्हा रुग्णालयाचे सहकारी माननीय श्री अमोल वांबुरकर सर यांचं डिपार्टमेंट विशेषतः त्या किशोरवयीन मुला मुलींच्या समस्या या सोडवण्यासाठी विशेष ते आग्रही असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा हा जो कार्यक्रम संयुक्त विद्यमानानं जो होत आहे, म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक माननीय डॉक्टर धनंजय चाकूरकर सर आणि आमच्या उपजिल्हा रुग्णालयाचे माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अब्रार पठाण सर आणि या कॉलेज आणि उपजिल्हा रुग्णालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमानानं हा कार्यक्रम होत आहे. त्या कार्यक्रम आपण जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटांमध्ये संपवण्याचा प्रयत्न करू, कारण आपल्या परीक्षा चालू आहेत हे आपल्याला माहिती आहे. पण मला कौतुक करा असं वाटतं की आपल्या शाळेचं सुद्धा की जास्तीत जास्त पद्धतीने जे स्किल डेव्हलपमेंट मुलांमध्ये व्हावं, केवळ मुलगा मार्गवंत न होता गुणवंत सुद्धा व्हावं यासाठी सदैव प्रयत्न चाललेला असतो. आपल्याला माहिती आहे की एक महाभारतामध्ये श्लोक आहे की जर मनुष्य भविष्यामध्ये मोठा व्हायचा असेल तर त्याला काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. प्रत्येकजण केवळ पैसा म्हणून पाठीमागं पळण्याचा प्रयत्न करतो, पण अशा काही गोष्टी आहेत की जर त्या आपल्याला कळल्या तर ह्या कीर्ती, यश, पैसा सगळ्या गोष्टी आपल्या पाठीमागे येतील. तर त्या 5 गोष्टी म्हणजे आरोग्यम, विद्वत्ता, सज्जन मैत्री, महाकुले जन्म, स्वाधीनताचे पुरुषम, यद ऐश्वर्यम विनाभ्यर्थम. हे एका मिनिटामध्ये मी सांगतो की आरोग्य हे सगळ्याला माहिती आहे. आरोग्य हे सर्वप्रथम आपण शारीरिक, मानसिक, आत्मिकदृष्ट्या स्ट्रॉंग बनलो पाहिजे, तरच आपण प्रत्येक गोष्ट आयुष्यामध्ये सक्सेस होऊ शकतो. त्याच्यानंतर
विद्वत्ता म्हणजे शिक्षण आपण घेतलं पाहिजे. जे काही आपल्याला ध्येय डेव्हलप व्हायचं आहे त्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे आणि शिक्षणामध्ये स्किल डेव्हलपमेंट हे फार महत्त्वाचं आहे. नुसतंच आपण मार्गातून उपयोग नाही तर गुणवंत व्हायला पाहिजे. आणि 3 नंबर म्हणजे की आपला आरोग्य विद्वत्ता सज्जनांशी मैत्री असली पाहिजे. गुरुजनांचा आशीर्वाद चांगला असावा, समाजात चांगले जे लोक आहेत त्यांचे आशीर्वाद असले पाहिजे आणि सज्जन मित्रांचा देखील सहवास असला पाहिजे. नाहीतर आपल्या पूर्वी म्हण होती बघा की संगत करे बडे की तो बडत बडत जाय और संगत करे गधे की तो दो दोलाता काय. अशा प्रकारचा विषय त्यामध्ये येतो. आणि स्वतंत्रता ही सगळ्यात महत्वाची आहे. आणि महाकुले जन्मात जर आपण ह्या जन्मात चांगले कामे केलं तर पुढच्या जन्मामध्ये किंवा इतर चांगला जन्म आपल्याला महाकुळांमध्ये मिळू शकतो. तर आजचा जो विषय आहे तर तो म्हणजे स्किल डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला जे काही गुप्त रोग असतील आणि ज्या काही गोष्टी आपल्याला माहिती असायला अपेक्षित आहेत की ज्यामुळे आपलं पुढचं जीवन हे निरोगी आणि सुरक्षित असं जाईल तर त्यावर आपल्याला 2 मिनिटांमध्ये मार्गदर्शन करायचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो की आपल्याला पूर्वी सुद्धा संस्कृतीमध्ये आपल्या आयुष्याचे 100 वर्ष वर्णन केले तर पहिले 25 वर्ष हे ब्रह्मचर्य आश्रम म्हणून सांगायचे. त्याच्या पुढचं हे जे आपण आहे तर त्यामध्ये गृहस्थ आश्रम म्हणून सांगायचे. त्याच्या पुढचं जे आहे ते वानप्रस्थ आश्रम, त्या पुढचं ते संन्यास आश्रम. ते प्रत्येक आश्रमामध्ये आपले कर्तव्य जसं आपण म्हणतो ना की ड्युटीज अँड लायबिलिटीज ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. तर त्या आपण जर व्यवस्थितपणे केलं तरच सगळ्या गोष्टी काही व्यवस्थित होऊ शकतात. तर आपण जर पाहिलं की या प्रस्तावनेमध्ये की किशोरवयीन वयात शारीरिक, मानसिक व सामाजिक बदल घडत असतात. तर या वयामध्ये लैंगिक जिज्ञासा वाढते, काही वेळा जोखीम विजयवर्धन देखील होऊ शकते. आणि ह्या जर ही गोष्टी प्रत्यक्षात कोण बोलत नाही पण ह्या गोष्टी समजणं हे आपल्याला गरजेचं आहे. का तर आपल्याला माहिती आहे की आपली संस्कृती सांगताना जे म्हणते की आपल्या आयुष्याचे 3 स्तंभ आहेत. एक तर जसं म्हणतो आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे 3 उपस्तंभ आहेत. तर योग्य आहार विहार घेऊन आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो. विहार व्यवस्थित करणे गरजेचं आहे, निद्रा वगैरे लागते. आणि ब्रह्मचर्य हे जे आहे ते काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे जे षडरिपू आहेत तर ह्या षडरिपूवर नियंत्रण कशा प्रकारे करायचं आणि ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये काम हा भाग फार महत्त्वाचा आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचा सुरुवातीला षडरिपूमध्ये कामाला महत्त्व दिलेलं आहे. का तर ह्यावर नियंत्रण ठेवणं फार अवघड असतं आणि ह्या गोष्टी काही आपल्याला कळणं गरजेचं आहे. कारण किशोरवयीन जे बालवय आहे, किशोर आहे, त्यानंतर तारुण्य, प्रौढ आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे योग्य वेळी फाउंडेशन जर मजबूत केली तर बिल्डिंग हे चांगली उभी राहू शकते. योग्य वेळी जर अशा गोष्टी आम्हाला कळल्या असत्या तर बऱ्याच गोष्टी आपल्या हातून चांगल्या घडल्या असत्या असं आम्हाला म्हणायचं. तर नेक्स्ट बघूयात आपण की ज्यामध्ये जर आपल्याला काही गोष्टी अशा आहेत की यात जनजागृती होणं गरजेचं आहे. की लैंगिक समस्या असतील किंवा HIV बद्दल थोडीफार माहिती असेल तर ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर आपल्याला नेक्स्ट जर बघितलं तर HIV एड्स प्रतिबंध आणि जनजागृती कार्यक्रमामध्ये शिक्षकांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. तसं जर विचार केला तर शिक्षक हे केवळ ज्ञान देणार नाही तर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, सल्लागार आणि प्रेरणास्त्रोत देखील असतात. पण एक लक्षात ठेवा की जर आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर त्रिकुटी फार महत्त्वाची आहे. एक तर पालक, पाल्य आणि शिक्षक यांचा त्रिवेणी संगम जर व्यवस्थित झाला तर नक्कीच आपल्याला योग्य ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचता येतं. नाहीतर नुसतंच एका व्यक्ती किंवा एकच स्तंभ असं काही करू शकत नाही. त्याच्यामुळं घर, शाळा आणि स्वतः विद्यार्थी ह्यांनी स्वतः देखील आपल्या स्किल डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि विशेषतः सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक का तर आपण सुरुवातीला म्हणतो गुरु ब्रह्मा, गुरु देव, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. बरोबर आहे. गुरु ब्रह्मा म्हणजे उत्पत्ती करण्याची ताकद त्या गुरुमध्ये आहे. गुरु विष्णू म्हणजे स्थितीमध्ये लयमध्ये ठेवण्याचा ताकद देखील त्या गुरुमध्ये आहे. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वरा म्हणजे जो महादेव आहे, जो लय करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणजे या समाजाला उन्नतीकडे नेणे का अधोगतीकडे नेणे का आहे तसं ठेवणे हे सगळी ताकद त्या गुरुच्या हातामध्ये आहे. म्हणून गुरुला काय म्हणलं की गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणून आपण गुरुला पहिल्यांदा वंदन करतो. जरी आईच्या पोटामध्ये आपला जन्म झाला असेल तर गुरुच्या अंतःकरणामध्ये हा दुसरा जन्म आपला होत असतो. त्यामुळे त्या आशीर्वादाशिवाय आपण पुढे जाऊ शकतो. नेक्स्ट तर हे लक्षात घ्या की किशोरवयीन मुलामुलींमध्ये जर आपण बघितलं की जे काही सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस व एड्स विषयी जनजागृती करणे अत्यंत महत्त्वाचं किंवा का ठरलेलं आहे. तर आज आपण पाहतो की काही अज्ञान, गैरसमज, चुकीचे जे काही मिथ्स असतात ते झालेले असतात. याच्याबद्दल फार कुतूहल असतो. ते काय रे मोबाईल आला की त्याच्यामध्ये चावून बघणे, वेगवेगळ्या वेबसाईट बघणे किंवा चुकीचं काही ज्याला अर्धवट माहिती आहे ते अर्धवट माहिती पुढे देणं म्हणजे सगळं गोंधळाचं वातावरण असतं.
तर ह्याच्यामध्ये फ्रीली आपल्याला काही गोष्टी बोलता आल्या पाहिजे असा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये लैंगिक आजार जो आहे तो असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरणारे आजार असतात की ज्याच्यामध्ये सिफिलिस आहे, गोनोरिया आहे, क्लॅमिडिया, जनेंद्रिय उद्भवन आहे, आरपी, HIV या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि ह्या गोष्टी का महत्वाच्या आहेत? जर मुला मुलींना का महत्वाचे आहेत? जर हे जर अयोग्य कारणामुळे अशा प्रकारचे काही आजार जर घडले तर आपल्याला भविष्यामध्ये वंध्यत्व, गर्भधारण व्यवस्थित न होणं, दीर्घकालीन काही आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात की जे जीवावर बेतू शकतात. तर त्यामुळे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट, तर हे आपल्याला ह्यासाठी थोडक्यात आपण बघू की एड्स म्हणजे काय. तर एड्स हा HIV पासून होणारा आजार आहे, बरोबर, की ह्युमन इम्युनो व्हायरस त्याला आपण म्हणतो. आणि ह्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्याच्यामुळे कुठलाही आजार झाला, सर्दी, खोकला किंवा कुठल्याही सिस्टमचा, तर तो लवकर कंट्रोलमध्ये येत नाही, कारण आपल्या शरीराची काही प्रतिकारक शक्ती तीच कमी झाली असते. त्याच्यामुळे तो आजार वाढत जातो आणि आपल्या जीवावर बेतू शकतो. तर त्यामुळे ह्या आजारापासून आणि पसरायचे मार्ग काय आपल्याला माहिती आहे की असुरक्षित लैंगिक संबंध झाले, त्यानंतर दूषित सुया, इंजेक्शन वगैरे बाकीचा असा काही वापर करण्यात आला, त्यानंतर संक्रमित रक्तदात्याकडून रक्त घेण्यात आलं, त्यानंतर गरोदर आईकडून बाळाकडे ह्या पद्धतीने गर्भपातपणा किंवा प्रसूत दरम्यान असं होण्याची शक्यता असते. ह्यात सगळ्यात महत्वाचं काय आहे तर असुरक्षित लैंगिक संबंध जर कधी चुकून कोणाकडे आले आणि काही झालं तर मात्र ह्यातून हे आजार निर्माण होतात आणि पुढं आपल्याला आपल्या आरोग्याला धोका निर्माण होतो आणि आयुष्याचा आपलं संकट निर्माण होऊ शकतो. एखाद्याला पुढचा कुठल्याही प्रकारचा आजार असेल तर तो त्यातनं आपल्याला ट्रान्सफर होऊ शकतो आणि पुढे आपल्याला गर्भधारणेपासून ते जीवावर सगळ्या गोष्टी भेटू शकतात. नेक्स्ट, त्यानंतर बघितलं तर प्रतिबंधाचे उपाय काय. असुरक्षित लैंगिक संबंध जे आहेत तर त्या कॉन्डम सारख्यांचा वापर करणं, त्यानंतर एकनिष्ठता राहणं, हे मॉरल जे काही आपल्याला शिकवलं जातं आपल्या शाळे कॉलेजमध्ये की मॉरॅलिटी, एक वचनी एक पत्नी, जसं रामाचं उदाहरण दिलं जातं त्या पद्धतीने राहणं, किंवा जे काही आपण दाढी करायला जातो त्यावेळेस ब्लेड बदलल्या जाते का, इंजेक्शन घेताना, सुया करताना किंवा रक्तदान करताना देखील आपण जे काही ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर ह्या ज्ञान जास्तीत जास्त पद्धतीने आपण घेणं महत्वाचं आहे. त्यानंतर ह्यातील गैरसमज पण दूर होणं गरजेचं आहे. हे जे काही लैंगिक संबंधामुळे निर्माण झालेले आजार असतात, HIV एड्स असतो, तर हे कुठल्या हातात हात दिल्यामुळे, एखाद्याला मिठी मारल्यामुळे, जेवण केल्यामुळे होत नाही. हे कायम लक्षात ठेवा. त्याच्यामुळे अशा व्यक्तीला आपण समाजातून दूर करणं किंवा त्याला न बोलणं किंवा वाळीत टाकणं ह्या गोष्टी इनह्युमॅनिटी आहेत. तर अशा प्रकारचं डिस्क्रिमिनेशन हे चालणार नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या असतात. आपल्याला काय वाटतं अरे त्याला मोठा आजार झाला तर शिवाय नको, असं काही नसतं. तर त्याच्यामुळे तो आजार होत नाही. आणि संदेश आपला काय तर आपल्या शरीरातील बदलांविषयी योग्य माहिती मिळवा, चुकीच्या दबावाखाली येऊ नका, कोणी प्रेशर देत असेल आणि सुरक्षित व जबाबदार वर्तन ठेवा, शंका असल्यास डॉक्टर किंवा समुपदेशांकडे जा. विशेषतः आपल्याला सांगू इच्छितो की आमचे जे आरोग्य मार्गदर्शक जे आहेत डॉक्टर अमोल वांबुरकर सर, ते किशोरवयीन मुला मुलींसाठी विशेष त्यांची OPD असते तिथे सरकारी दवाखान्यामध्ये. तिथे जाऊन तुम्ही पेपर काढून जरी काही तुमच्या शंका असतील कुठल्याही असू द्या, तुम्ही जाऊन प्रत्यक्षात भेटू शकता आणि त्याचं मार्गदर्शन आपण घेऊ शकता. आई वडिलांना एकत्र घेऊन येऊ शकता किंवा वैयक्तिक जाऊनही तुम्ही त्याचं घेऊ शकता. नेक्स्ट, त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टीचं वाटलं असतं. म्हणून किशोरवयीन जीवन कौशल्याचे महत्त्व आता लक्षात घ्या की जर स्किल डेव्हलपमेंट आपली झाली तर त्या स्किलवरच आपण इतर समाजापेक्षा किंवा इतरांपेक्षा वेगळे आपण निर्माण होऊ शकतो. पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जीवन जगण्यासाठी स्किल लागतातच. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता ही फार महत्त्वाची आहे. योग्य व सुरक्षित पर्याय निवडण्यासाठी विचार करणे, जोखीमयुक्त वर्तन करण्यासाठी सजग निर्णय घ्या. सजग म्हणजे जसं आपले संत ज्ञानेश्वरांनी एक ओवी म्हणले, तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखाशी पात्र होईचे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे. म्हणजे आपल्याला अवधान जिथे बघा तिथं आपण एक थिल्लरपणे न वागता शांतपणे डिसिजन आपल्याला प्रत्येक घेता आलं पाहिजे. योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, हितकर काय, अहितकर काय, किंवा आपल्या जीवनाला उन्नती निर्माण करण्यासाठी किंवा आपल्याला चांगले मार्ग पडावेत, गुरुजन आपले चांगले बनावेत, आपल्या घरादाराला चांगल्या गोष्टी निर्माण होत, ह्यासाठी मला स्किल चांगले काय ह्याचं डिसिजन घ्यावं. एखादा मुलगा जर समजा तंबाखू खात असेल किंवा पुडी खात असेल, भविष्यात आता कोण करत नाही तर मला माहिती आहे, तर जेव्हा तुम्ही इथून पुढे जाल त्यावेळेस तर अशाची संगत तोडली पाहिजे. किंवा त्याच्याबरोबर किंवा पहिला जर तो दारूचा घोट तुम्हाला देत असेल तर आपल्याला विवेक आपला जागृत राहायला पाहिजे की एक गोष्ट चुकीची आहे, माझ्या आयुष्याला ती कीड लागणारी आहे, माझं अधोपतन यात होणार आहे आणि मला जे काही टार्गेट घेण्यासाठी मी तिथं आलेलो आहे, माझं ध्येय आहे, प्रत्येकाला काही ना काही व्हायचं आहे, तर त्या ध्येयाला सुरून लावणारी ही गोष्ट आहे. कुठलीही गोष्ट राहू नव्हती तर त्यापासून आपण सजगपणे दूर राहणं हे गरजेचं आहे. येस,
तर ह्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या. दबावाला नकार देण्याची कला शिकली पाहिजे. म्हणजे वाईट सवय असतील, असुरक्षित लैंगिक वर्तनासाठी येणारे दबाव नाही म्हणणे, मित्र किंवा सहकार्यांचा दबाव टाळला पाहिजे. अरे काय होतंय काय होत नाही, एवढा एक बोट घेतलं काय उद्यापासून नाही घ्यायचं, एक सिगारेट ओढली म्हणजे काय झालं, एकदा बाकी गेलो म्हणजे काय झालं. ह्या गोष्टींपासून आपण नाही हे म्हणता आलं पाहिजे. जी वाईट गोष्ट आहे त्याला मी नाही म्हणेन हे लक्षात घ्या. एकदा जर योग्य वेळ नाही म्हणलं तर भविष्यात कित्येक गोष्टी आपल्या दूर जातात. येस. आणि पुढचं जर पाहिलं तर आपण तर संप्रेषण कौशल्य म्हणजे कम्युनिकेशन स्किल, आपल्या भावना व विचार स्पष्टपणे आत्मविश्वासाने व्यक्त करणे हे गरजेचे आहे. जोडीदाराशी लैंगिक आरोग्य संरक्षण याबद्दल खुलेपणाने चर्चा करणे हे भविष्यामध्ये तुम्हाला येणार आहे. पण आता सध्या जे कम्युनिकेशन स्किल आहे तर ह्यामध्ये तुम्हाला काही शंका असतील, साधारण अभ्यासाविषयी असतील किंवा इतर कुठल्या गोष्टी असतील तर आपल्या आईवडिलांशी असेल, आपल्या शिक्षकांशी असेल तर आपण चर्चा विज्ञान करू शकता. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठीच इथे आहे हे लक्षात घ्या. केवळ हाच विषय नाही तर कुठलाही विषय. आणि कम्युनिकेशन स्किल आपलं चांगलं वाढलं पाहिजे. यावर तरी युट्यूबवर किंवा कधी चुकून तुमच्या घरात मोबाईल हातात पडला तर ते जे काही एक अलायदरचा कसा अल्लाउद्दीनचा चिराग आपण म्हणतो की त्या बॉक्सला मोबाईलला ते वाईटही करतं आणि चांगलंही करतं. तर त्या काही बघताना हाऊ टू डेव्हलप कम्युनिकेशन स्किल, कशा प्रकारे संभाषण कौशल्य वाढवावे याचे सुद्धा आपण युट्यूबवर 5-10 मिनिटाचे व्हिडिओ बघू शकता. ते आत्मसात करून तशा पद्धतीने आपले पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सुद्धा आपण करून घेऊ शकतो. बाकीचे रील्स बघत बसण्यापेक्षा फार महत्वाचं आहे. स्वतःविषयी जागरूकता निर्माण करा. सेल्फ अवेअरनेस, स्वतःच्या मूल्यांची, मर्यादांची आणि गरजांची जाणीव ठेवा. स्वतःच्या वर्तनाचे परिणाम समजून घेणे म्हणजे प्रत्येकाचे ध्येय जर ठरले तर त्या ध्येयाला टार्गेट पोहोचण्यासाठी आपल्याला काय गोष्टी महत्वाच्या आहेत त्या स्वीकारणे आणि काही गोष्टी नाही महत्वाच्या त्या दूर सारणे म्हणजे वैराग्य. हे विवेक आणि वैराग्य ज्याच्या पुढे येतं तोच त्या ध्येयाला गाठू शकतं. त्याच्यामध्ये स्वतःची, आपल्या कुटुंबाची, समाजाची ही प्रगती करू शकतो. आपल्या कॉलेजचं नाव, शाळेचं नाव हे सर्वत्र करू शकतो हे निश्चित लक्षात घ्या. त्यामुळे जागरूक राहा. सेल्फ अवेअरनेस हे फार महत्वाचं आहे. यस. आणि सेल्फ अवेअरनेसमध्ये कायम लक्षात ठेवा की भविष्यामध्ये तुम्हाला तुमचा आत्मविश्वास कोणी जर तोडण्याचा प्रयत्न केला तर कधीच तुम्ही देऊ नका मित्रांनो. का तर आपण सगळे त्या ईश्वरी शक्तीचे अंश आहे. म्हणजे त्या ईश्वराची ताकद आपल्या याच्यामध्ये एवढंच कायम लक्षात ठेवा. अहम ब्रह्मास्मी त्या तत्वावर कायम लक्षात ठेवा. बाकीचे इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत की एकाच त्या ईश्वरी शक्तीचे सगळे आपण अंश आहेत. आणि जन्मल्यानंतर मग जात धर्म पंथ भेदभाव किंवा इतर सगळ्या गोष्टी निर्माण होतात. कायम लक्षात ठेवा. आणि ताणतणाव भावना व्यवस्था स्ट्रेस जे काही इमोशन मॅनेजमेंट आपल्याला करता आलं पाहिजे. लक्षात घ्या की आपल्या आयुष्याचं ध्येय याच्यावर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा असतात, स्पर्धा असतात किंवा भीती, राग, सकारात्मक दृष्टिकोन ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. हे बघा आपण पंचप्राणातून प्रामाणिकपणे एखाद्या गोष्टीशी प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. पण भगवंताचं नियोजन वेगळं असेल. समजा एखादा डॉक्टर व्हायचा मग त्याने प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये जर त्याला सफलता नाही मिळाली मग त्यांनी काय करायचं, पुढे उडी मारायची का बाकीचे. अरे कदाचित तुम्हाला इतर याच्यामध्ये खूप चांगलं भविष्य असेल हे त्या देवाला माहिती असतं. म्हणून तुम्हाला वेगळ्या गोष्टी करण्यासाठी फक्त मजा बघत राहायची, प्रामाणिकपणे अभ्यास करायचा. नक्की आपण चांगल्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकतो. सकारात्मक विचार ठेवा. मी हे करू शकतो, मी हे कुठल्या प्रकारे करू. जर इतर व्यक्ती करू शकत असतील तर मी का करणार नाही. तो पण मानव आहे, मी पण मानव आहे. त्यानंतर जसं आंतर व्यक्ती संबंध कौशल्य, इंटरपर्सनल स्किल, मित्र, कुटुंब, शिक्षक यांच्याशी विश्वासाचे नाते ठेवा. गटकार्य, सहकार्य, अनुभूती मिळवा. म्हणूनच आपल्याकडे स्पोर्ट्स वगैरे बाकी घेतले जातात, टीम वर्क घेतली जाते. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला ते स्किल वाढवण्यासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. येस सर. नेक्स्ट. त्यामुळे हे जे कौशल्य आहे ते आपल्याकडं आलं पाहिजे असं मला म्हणायचं आहे. नेक्स्ट स्लाइड. तर ह्यामध्ये आता माहिती मिळवण्याची क्षमता जी आहे, इन्फॉर्मेशन सिकिंग स्किल्स, तर HIV एड्स व सुरक्षित लैंगिक संबंधीबाबत योग्य ठिकाणावर माहिती मिळवणे, चुकीच्या समजुतीपासून दूर राहणे ह्यासाठी सुद्धा एक हेल्पलाईन नंबर आहे 1097 हे कायम लक्षात ठेवा. जर कधी काय वाटलं आपल्याला आम्हाला सरांपर्यंत जायचं नाही, कोण काय म्हणेल, तर तुम्ही ह्या नंबरवर फोन करून तुमचे काही शंका असतील तर विचारू शकता. समजा तुमच्या आपसात काही चर्चा झाल्या त्यात जर तुम्हाला समजत नसेल कोणाला की ह्याविषयी मला असंच होतंय, मला अशाच प्रकारे काही घटना घडत आहेत, मला असं का होतंय माझ्याकडे, तर तुम्ही ह्या नंबरला 1097 वर फोन करून विचारायचं किंवा माझं वय एवढं आहे, मी असं आहे आणि मला अशा प्रकारचं होतं, तर हे काही त्रासदायक गोष्टी आहेत का, तर ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतात. नेक्स्ट. आणि विशेषतः आपलं नाव आणि हे सगळं कॉन्फिडेन्शियल ठेवलं जातं. त्यानंतर आपली स्किल डेव्हलप होण्यासाठी जी काही सहानुभूती, एम्पॅथी म्हणजे इतरांची भावना समजून घेणं गरजेचं आहे.
त्यानंतर स्वयंशिस्त, वेळ, जे सेल्फ डिसिप्लिन, टाइम मॅनेजमेंट हा खूप महत्त्वाचा आहे. कारण आपण मोबाईल पाहतो, खेळामध्ये व्यस्त राहतो, अभ्यासही करतो, शाळा, घर या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला कुठं किती वेळ द्यावा हे आपल्याला प्रत्येकाला कळलं पाहिजे. जर ह्यात आपण जर वाहत गेलो मोबाईलच्या दुनियेमध्ये आणि इंटरनेटवर जर वाहत गेलो आपण, तर आपण काही गोष्टी वेळ त्यात पाळू शकत नाही. त्यानंतर हेल्थ अवेअरनेस, आरोग्यासंदर्भात सगळ्यात महत्त्वाचं आहे. योग्य जेवण करा, योग्य वेळी सकाळी उठल्यापासून लवकर उठा, रात्री लवकर झोपा. त्यानंतर योग्य आहार घ्या, योग्य वेळी योग्य व्यायाम करा, सूर्यनमस्कार घाला, मेडिटेशन करा, नमाज पढा. या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी केल्या पाहिजेत. कारण आपलं निसर्गाप्रमाणे शरीर आहे आणि बायोलॉजिकल क्लॉक जे आपलं शरीर असतं त्या पद्धतीने त्यामध्ये बदल घडत असतात. त्यामुळे डिसिप्लिन हे ठेवलं पाहिजे. नेक्स्ट, त्यानंतर बघितलं आपण की आत्ताच हे सकारात्मक विचारापासून ते समाज कौशल्यापासून ते विविध आपण या पद्धतीने आपल्या भावना समजून घेण्यापासून ते आपण आरोग्यापर्यंत जागरूक राहिलं पाहिजे. येस, हे स्किल आपल्याला फार महत्त्वाचे आहे. नेक्स्ट, त्यानंतर जागरूकता निर्माण करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण ह्यामध्ये जर आपल्याला गोष्टी कळाल्या तर आपले गैरसमज, भीती, भ्रामक कल्पना हे निघून जातात आणि संसर्गाचा जो मार्ग आहे, प्रतिबंधक उपाय आहे, हे जर आपल्याला वेळी कळलं तर आपण ह्या गोष्टीमध्ये जात नाही आणि होणारे मोठे भविष्यातील गंभीर परिणाम यापासून आपण दूर राहतो आणि आपण आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी नक्कीच चांगलं भरीव कामगिरी करू शकतो आणि आपलं ध्येय आपण चांगल्या प्रकारे गाठू शकतो. आता चिंता किंवा नैराश्य यामध्ये जर बघितलं तर कारण नसताना आपण उदास राहत असेल तेव्हा त्याला आपण सांगतो उदास बसलाय, 4 दिवस झाला, 8 दिवस झालं, त्यानंतर सतत निराशाकडे एकटेपणा त्याला वाटत आहे, सतत चिडचिड होते, त्याकडे गडबड होते. ही सगळी चिंतेची, नैराश्याची लक्षणं असतात. तसं जर काही असेल तर त्याच्या आईवडिलांना सांगणं किंवा शिक्षकांपर्यंत त्या मुलाबद्दल सांगणं, सर तो सतत एकटाच बसलेला असतो, काहीतरी गडबडतो असेल, त्या गोष्टीही लक्षात घ्या. आणि सामान्य गोष्टीपासून मिळणारा आनंद त्याला लक्षात येत नाही. कुटुंब किंवा मित्रांसोबत जो वारंवार त्याचे वाद होत राहतात किंवा आपल्या चुकांना वारंवार आठवणे, नकारात्मक विचार या गोष्टी करायच्या नाहीत. एखादी चूक घडली असेल तो विषय तिथं सोडायचा, त्याच्यामधून शिकून घ्यायचं आणि पुन्हा कशा प्रकारची चूक होणार नाही यावर आपण सतत चिंतन केलं पाहिजे. आणि आपण रोज दिवसातून 1% तरी आपण घडल्या गेलो पाहिजे, आपली पर्सनॅलिटी वाढली पाहिजे, पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला वाढल्या पाहिजे. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ते जोडताना एकच विचार करायचा की आज मी नवीन काय शिकलो, मी आज नवीन मोबाईलवर माझं पर्सनल डेव्हलपमेंट करण्यासाठी मी काय केलं, आज माझ्या शिक्षकांनी मला काय योग्य गोष्टी सांगितली की जे मी आज केले आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करा, कायमस्वरूपी लक्षात ठेवा. नेक्स्ट, त्यानंतर संवाद आणि शिक्षण कौशल्याचा वापर करून जे आपण लैंगिक आरोग्याविषयी चर्चा व जीवन कौशल्यांचा लाईफ स्किल अभ्यासक्रम जे करतो तर त्यामुळे जे काही आपला संभ्रम आहे तो टळला गेला पाहिजे. एक लक्षात घ्या की आयुष्यामध्ये कधीही जर मोठं व्हायचं असेल तर आपल्याला योग्य ABCDE ह्या गोष्टी एन्झायटी, चिंतेपासून दूर राहा. कारण की त्या जर ईश्वरी शक्तीचा अंश असेल तर त्यांनी माझ्यासाठी नक्कीच काही ना काही चांगलं ठेवलेलं आहे. मी फक्त प्रामाणिक प्रयत्न करेन, सद्वर्तन करेन, योग्य माझ्या सवयी लावून घेईन. येस, A फॉर एन्झायटी, B फॉर बॉटल, म्हणजे जे काही व्यसन आहे त्यापासून दूर राहील. कारण व्यसन हे असं आहे की चांगल्या गोष्टींचं व्यसन लावा, व्यायामाचं व्यसन लावा, खेळण्याचं व्यसन लावा, चांगले पुस्तकं वाचण्याचं व्यसन आणि छंद लावा. पण जर समजा आपण तंबाखू, पिढी, सिगारेट, दारू किंवा इतर गोष्टींपासून जर आपण दूर नाही राहिलो तर आपल्याला जे काही घडतं काय म्हणायचं ते जातं आणि सगळ्या काही गोष्टी वाईट व्हायला लागतात. बरोबर, म्हणजे काय होतं की एकदा सांगतो की हे जे काही लैंगिक समस्या निर्माण होतात किंवा याच्याही किंवा इतर सगळ्या गोष्टींकडे जर जाण्याचा मार्ग जर कोणाचा असेल तर ते जे काही व्यसनाधीन लोक आहेत त्यांच्याकडेच होतं. म्हणजे एखाद्या रूममध्ये एखादा चांगला व्यक्ती ठेवला की ज्याला कुठल्याच प्रकारचं व्यसन नाही ना काही त्रास नाही आणि सद्वर्तन करणारा व्यक्ती आहे आणि आदर्श एक त्याला एका रूममध्ये ठेवलं, तिथेच एखाद्या ठिकाणी त्याला एक दारूची बॉटल ठेवली मोठी, त्यानंतर त्याच ह्याच्यामध्ये मांस ठेवलं, म्हणजे त्याला चिकन वगैरे बाकी चांगलं मटण तयार करून ठेवलं खाण्यासाठी, आणि त्याच्यानंतर एक स्त्री ठेवली. तर तो कधीही आयुष्यात पर स्त्रीला हातावले नसतो, कधीही ते चिकन मटण त्याने कधी खाल्लेलं नसतं आणि दारूला तर त्याने हातच लावले नसतो. तर त्याला सांगितलं जातं राजाने त्यावेळेस की आता तुला आम्ही मृत्यूदंड देणार आहे, तर अक्षरशः मी तुम्हाला त्या रूममध्ये मी कोंडत आहे. तर तो विचार करतो की माझ्या आयुष्यामध्ये मी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या पण चांगलं करून मला अशा प्रकारे दंड का. तर तो म्हणतो की मी आयुष्यात कधी दारू पिण्यामध्ये टेन्शन आले तर तुम्ही बघू काय होतं, बाकीच्या 2 गोष्टी मी करत नाही. मग तो काय करतो, तो दारू पितो. दारू पिले काय होतं, त्याच्या मनावरचं कंट्रोल निघतो. निघून गेले काय करताय, चिकन मटण खातो. आयुष्यात कधी हातावले नसतो तो ब्राह्मण,
मग काय होतं, कंट्रोल सुटतो, त्याचा ताबा सुटतो त्या व्यसनामुळे. कुठेही व्यसन राहतो, मग तो काय करतो, ते खातो. ते खाल्लं की त्याच्यामध्ये रजत म्हणून वाढतात, मग तो लगेचच त्या स्त्रीकडे आणि पुन्हा त्या स्त्रीला हात लावायचं बघतो आणि पुन्हा परत जेव्हा त्याची उत्तर ते असतो की काय बापरे मी काय केलं, माझ्याकडून काय पाप केलं. ते का घडलं, तर चुकीच्या सवयीमुळे, त्या व्यसनामुळे एवढं वाटलं होतं आणि मग स्वतःच तो मृत्यूला जातो अशा प्रकारचा. तर त्यामुळे व्यसनापासून दूर राहणे गरजेचं आहे आणि तेच व्यसन हे आपल्या आयुष्याला अधोगतीला नेतात. नेक्स्ट. तर अशा प्रकारे जे आहे तर HIV संक्रमित व्यक्तीची सामूहिक समावेशन भेदभाव न करणे. आपण एक पाहिलं की आपल्याला कळलंय की HIV म्हणा किंवा जे गुप्त रोग असतात, लैंगिक आजार असतात जे काही, तर ते शारीरिक संबंध आले तरच होतात. नुसतं हातात हात दिलं, त्यांच्यावर जेवण केलं, फिरलो, बसलो, बोललो तर होत नाही. त्याच्यामुळे कोणी कोणामध्ये भेदभाव निर्माण करायचं नाही आणि कुठल्याही प्रकारचं भेदभाव डिस्क्रिमिनेशन नको आहे. तर आपल्याला हे लक्षात घ्या की पालक हे शाळा पहिली आहे. संस्कार, मूल्य, सवयी हे त्या गोष्टी करत असतात. मुलांच्या गरजा, आवडीनिवडी व मानसिक बदल हे पालकांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. शिक्षक हे आपल्याला ज्ञान, कौशल्य, चारित्र्य घडवण्याचे माध्यम आहे आणि विद्यार्थ्यांच्या जिज्ञेसेला दिशा देणे, आदर्श व प्रेरणादायी भूमिका हे आपल्याला नेहमी शिक्षक बदलत असतात. आणि विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे की शिकण्याची जिज्ञासा व प्रयत्नशीलता पालक व शिक्षकाकडून मिळवणाऱ्या शिकवणीचा आत्मसात उपयोग, आत्मशिस्त, मेहनत व चारित्र्याने विकास करायला पाहिजे. आणि जेव्हा ही तीन एकत्र येतात, त्रिसूत्री संस्कार, ज्ञान आणि व्यक्तिमत्व विकास याचा आधारस्तंभ ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मगच आपण आपलं जे काही तुम्ही ध्येय ठरवलंय, मला हे व्हायचं आहे, कलेक्टर व्हायचं आहे, SP व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, चांगला आदर्श शिक्षक व्हायचं आहे, हे जे काही तुम्ही ठरवलं असेल तर त्या ध्येयापर्यंत पोहोचवायचं असेल तर हे माध्यम आणि हे स्वयंशिस्त फार महत्वाचे. नेक्स्ट. तर हेच आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की शिक्षक हे केवळ मार्गदर्शक नसून तर विद्यार्थ्यांसाठी सुरक्षिततेचा आधार असतात. भावनिक सुरक्षितता देतात आपल्याला, सामाजिक सुरक्षेबद्दल ते आपल्याला मार्गदर्शन करतात. नेक्स्ट. परस्परांबद्दल बौद्धिक सुरक्षता, त्यानंतर नैतिक सुरक्षितता त्या गोष्टी महत्वाच्या. म्हणजे पालक घरात मुलांना प्रेमाचा आणि संस्काराचा आधार देतात, तर शिक्षक शाळेत विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर सुरक्षिततेची भावना देतात. यामुळे विद्यार्थी आत्मविश्वासी, स्वावलंबी आणि जबाबदार नागरिक या देशाचे घडतात आणि ते स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी आणि पर्यायाने देशासाठी काम करतात. या देशामध्ये म्हणतो ना आपण की स्वतःचं नाव आणि देशाचं नाव जगामध्ये केल्याशिवाय राहत नाही. नेक्स्ट. आणि व्यक्तिमत्व विकास हे ह्यातूनच घडतं. हे स्किल डेव्हलपमेंट एक एक गोष्टी आपल्याला लक्षात येतात आणि कुठेतरी तर म्हणलं की तलवार आपल्याला लक्षात येतं आणि त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी तुम्हाला एकदम खुलून आम्हाला सांगता येत नाही, पण आम्हाला नेमकं काय यातून संदेश द्यायचा आहे हे आपल्याला नक्की कळलं असेल. तर त्यामुळं की जे काही आहे हे मूल्य जे आहे, प्रामाणिकपणा, सहकार्य, आदर, जबाबदारी, मी समाजासाठी काय करू शकतो, प्रत्येक वेळेस मी एक जबाबदार घटक आहे, मी समाजासाठी काहीतरी करू शकतो, ह्या गोष्टी ठेवा. नाही तर मला शाळेने काय दिलं, माझ्या आईवडिलांनी मला काय दिलं, त्यांनी काय दिलं हे नाही बघायचं. मीच मोठा, मी ह्यांच्यासाठी काय करू शकतो असा विचार करायचा. येस. आणि त्याचबरोबर निष्कर्ष काय शेवटच्या स्लाइडमध्ये, तर शिक्षक हे HIV/AIDS प्रतिबंध शिक्षणाचे महत्व धुरे आहे. योग्य माहिती, सकारात्मक दृष्टिकोन आणि विद्यार्थ्यांमध्ये कलागुण कौशल्य वाढवण्याची भूमिका बजावतात आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक व सुरक्षिततेचा आधार हे मूळ शिक्षक आहे आणि हे आपल्याला देत असतात. आणि आजचा हा जो कार्यक्रम खरोखर एक आपल्याला स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी, नवीन माहितीचा आधार आपल्याला देण्यासाठी किंवा नवीन विचार करण्याची चालना आपल्याला देण्यासाठी आज भाऊजी विद्यालयामध्ये जी काही केली आहे आणि विशेषतः उपजिल्हा रुग्णालय परंडा आणि जिल्हा रुग्णालय धाराशिव या मार्फत हा सुंदर असा कार्यक्रम देऊन कमीत कमी आजच्या या 150-200 विद्यार्थ्यांना एक चांगली संधी दिलेली आहे, विचार दिलेले आहे की जे आपण इथं शिक्षण घेणार जे घेतलेलं आहे ते इतरांना देखील मार्गदर्शन करू शकतात. प्रत्येक तालुक्यातून इथे मुलं येतात, त्यामुळे संपूर्ण तालुका आज थोडाफार याविषयी साक्षर झालेला आहे असं मी म्हणेन. आणि मला कौतुक वाटतं आपल्या या शाळेचं, भाऊजी विद्यालयाचं, की दरवेळी अशा प्रकारचं मुलांना अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून इथली मुलं स्पोर्ट्समध्ये पण पुढे असतात, ते शिक्षणामध्ये पण पुढे असतात, स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे असतात आणि एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ते कित्येक वेगवेगळ्या थराला एक चांगले अधिकारी म्हणून प्राप्त झाले. तर आपण 2 शब्द माझे ऐकून घेतले, त्यामुळे आई जगदंबेच्या मी प्रार्थना करतो की आपलं जे काही ध्येय आहे ते आपल्याला लवकरात लवकर मिळो आणि ते ध्येयापर्यंत आपण पोहोचू आणि ते त्यामुळे आपल्या हातून समाजसेवा, कुटुंबसेवा, देशसेवा करू. जय हिंद. म्हणजे नेमकं कारण काय की याचं रूट कुठं आहे, मूळ कुठं आहे,
की आपण काय केलंय म्हणजे आपल्याला हे करावं लागतंय. म्हणजे ही गोष्ट घराच्या बाहेरून कळते आता, आणि ही मला वाटतं आपल्या समाजासाठी प्रचंड धोकादायक अशी गोष्ट झाली. काय झालंय की कुटुंब पद्धती जी होती पूर्वीची आपली, ती एकत्रित कुटुंब पद्धती होती, आणि त्या कुटुंब पद्धतीमध्ये घरामध्ये बाहेरून कोणी सांगायचीच गरज नव्हती. घरातली जी काही मोठी माणसं होती आपल्या, ती आज कुठेतरी हरवलेली आहेत. कारण आता छोटी छोटी कुटुंब झालेली आहेत, त्याच्यामध्ये नवरा बायको दोघेही कामाला जात आहेत, मुलं घरी असत आहेत. त्याचा परिणाम असा होतो की त्यांच्या फॅसिलिटीज जास्त दिल्या जातात, त्या फॅसिलिटीचा दुरुपयोग केला जातो, आणि परिणामी मुलं वाम मार्गाला लागतात. पण ज्या ठिकाणी आजही एकत्रित कुटुंब पद्धती आहे, ज्या घरामध्ये म्हातारा म्हातारी असते, त्यांचं मुलांवरती लक्ष असतं, वेगळं सांगायची गरज नसते त्यांना, त्याच्यामुळे त्यांना अशा मार्गदर्शनाची गरज पडतच नाही, कारण त्यांना वेगळ्या गोष्टी माहितीच पडलेल्या नसतात. पण मग नेमकं आपलं चुकतंय नेमकं कुठं? आपण काय होतोय की आपण मराठीमध्ये म्हणतो बा की पुढचं पाठ आणि मागचं सपाट. आपण प्रगती करत चाललोय, पण मला असं वाटतंय की ही एक तकलादू प्रगती आहे. त्याच्यामध्ये ठोस असं कुठलीच गोष्ट होताना दिसत नाहीये. कारण ज्यांना खऱ्या मार्गदर्शनाची गरज आहे, ज्याच्यातून डेव्हलपमेंट होण्याची गरज आहे, एक चांगला नागरिक घडण्याची गरज आहे, त्यावेळी आपण आता सध्या बघतोय. काल परवा एक व्हिडिओ बघितला मी की सोशल मीडियावरती म्हणजे काही चांगली गोष्टी असतात, वाईटही गोष्टी असतात. त्याच्यामध्ये दोन गोष्टींची जपान वेस्टर्न कंट्रीज मधली मुलं दाखवत होती. ती मुलं प्रयोग करतायत, कोणीतरी एखादं नवीन इन्व्हेन्शन करतायत असं दाखवलं होतं. आपल्या इकडची पोरं काय करतात तर कावड घेऊन चालले. म्हणजे आपण काय करतोय नेमकं, कुठं चाललाय समाज आपला, याही गोष्टी बघण्याची गरज आहे. म्हणजे धर्म असावा, पण तो आपल्या घरापर्यंत असावा, त्याला प्रचंड फार महत्व देता कामा नये असं माझं वैयक्तिक मत आहे. ते एक जगण्याची परिभाषा आहे. पण आपण नेमकं समाजामध्ये वागत असताना याच गोष्टी विसरत चाललोय. फक्त राखी बांधून घेताना फक्त मी माझी बहीण म्हणजे माझी बहीण आणि बाकीच्या कोण, म्हणजे ती आपली जबाबदारी आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येईल. आणि माझं नेहमी सांगणं असतं सर की जोपर्यंत आपण पोरींना संध्याकाळच्या वेळी आपण पोरींना विचारतो इतक्या उशिरा पुढे चालले की तुला उशीर का झाला, बाप म्हणून आपण जेव्हा आपल्या पोराला विचारू की 8 वाजता तुझं काय काम आहे बाहेर, त्यावेळेस मला वाटतं थोडेसे बदल व्हायला सुरुवात होईल. या निमित्तानं काय असतं की आपल्या विद्यार्थ्यांना सर्वांना माहिती आहे की आपण कार्यक्रमाची सुरुवात ही पाहुण्यांच्या स्वागतानं करतो. पण आज असं झालंय की हा अचानक आलेला कार्यक्रम, आणि आता कार्यक्रमाची सांगता आपण या कार्यक्रमाचे जे काही प्रमुख पाहुणे आहेत, वक्ते आहेत, मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर आनंदजी मोरे साहेब, मी विद्यालयाच्या वतीनं दुधे सरांना विनंती करतो त्यांनी कृपया मोरे साहेबांचा सन्मान करायचा. शांत बसा.